Hello friends, I am Jayan Tingle and you are watching my YouTube channel JP English Academy by Jayan Tingle. Dear friends, today we are going to learn the second part of the lesson Around the World in 80 Days, which is written by Jules Gabriel Verne. मित्रांनो, पार्ट फर्स्टमध्ये आपण या लेसनचे लेखक ज्युल्स वर्ने यांची माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर या लेसनची थीम, प्लॉट आणि सिनॉप्सिस या गोष्टीसुद्धा आपण बघितलेल्या आहे. मित्रांनो, यातून आपल्याला या लेसनमध्ये आलेले पात्र यांची ओळख झालेली आहे. त्याचबरोबर या लेसनचा विषय किंवा आशय हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. यातून आपल्याला कळालेलं आहे की या कथेतील मुख्य पात्र फिलियास फॉग, या फिलियास फॉगला जेव्हा रिफॉर्म क्लब असा क्लब की जिथे फिलियास फॉग हा दररोज जात असतो, तर या रिफॉर्म क्लबमधील त्याचे जे कलिग्स असतात किंवा त्याचे जे सहकारी असतात त्याला जेव्हा आव्हान देतात की 80 दिवसामध्ये तू जगभ्रमंती करून आला तर तुला 20,000 पाऊंड आम्ही बक्षीस देऊ. जेव्हा फिलियास फॉग हे आव्हान स्वीकारून जगभ्रमंतीला लागतो तेव्हा या भ्रमंतीमध्ये त्याला 2 अशा व्यक्ती भेटतात ज्यांच्याशी तो जोडला जातो. पहिली व्यक्ती म्हणजे पासपार्ट आऊट हा फिलियास फॉगला मास्टर किंवा मालक म्हणून संबोधत असतो. अर्थात ते एकमेकांचे मित्रच असतात. त्यानंतर औदा हे एक स्त्री पात्र आहे की फिलियास फॉग औदाच्या प्रेमात पडतो आणि औदालासुद्धा फिलियास फॉग ह्या आवडायला लागतो आणि शेवटी ते लग्नसुद्धा करतात. परंतु त्यांच्या मागे असलेला फिक्स नावाचा डिटेक्टिव्ह हा या भ्रमंतीदरम्यान त्यांच्या पाठोपाठ येत असतो. ॲक्च्युली फिक्स हा एका बँकेवर पडलेल्या दरोड्याची चौकशी करण्यासाठी संशयित म्हणून फिलियास फॉगच्या मागे येत असतो आणि प्रत्येक वळणावर तो फिलियास फॉगच्या मागे असतो. जेव्हा हे आव्हान पूर्ण होईल त्याच्या काही तासांअगोदर हा फिक्स त्या फिलियास फॉगला अडवतो आणि त्याला अटकेत टाकतो. जेव्हा फिक्सला कळते की बँकेत पडलेल्या दरोड्यामध्ये फॉगचा कोणताही हात नाही किंवा त्याला तो जबाबदार नाही, त्यावेळेस फिक्स फॉगला सोडून देतो. परंतु मित्रांनो, जेव्हा फॉग हा पुन्हा भ्रमंती करत त्याच्या ठिकाणी पोहोचतो, त्याच्या मूळ ठिकाणी पोहोचतो, तेव्हा त्याला असं वाटते की आपण जी बेट लावली होती, जी पैज लावली होती त्याच्या मित्रांसोबत, ते आपण हरलेलो आहे. आता वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असताना फॉग हा वेगवेगळ्या देशांचे टाईम्स झोन जे असतात ते विसरलेला असतो आणि शेवटी असं कळते की फॉग हा त्याने पैज लावलेल्या वेळेच्या अगोदरच पोचलेला आहे आणि अशा प्रकारे फॉग ती पैज जिंकतो आणि शेवटी त्याचे औदासोबत लग्न होते. असा हॅप्पी एंड या गोष्टीचा आहे. तर मित्रांनो, या गोष्टीला आता आपण प्रत्यक्ष सुरुवात करूया. चला तर मित्रांनो, बघूया अराउंड दी वर्ल्ड इन 80 डेज पार्ट सेकंड. मित्रांनो, अराउंड दी वर्ल्ड इन 80 डेज या नॉवेलचे एकूण 37 चॅप्टर्स आहेत. परंतु मित्रांनो, तुम्हाला अभ्यासायला चॅप्टर 34 to 37 असे एकूण 4 चॅप्टर्स आहेत. आता मित्रांनो, आपण या लेसनचा चॅप्टर वाईज मिनिंग लाईन टू लाईन समजून घेऊया. चला तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण चॅप्टर 34 म्हणजे चॅप्टर 34 बघूया. फर्स्ट लाईन, इन विच फिलियास फॉग ॲट लास्ट रिचेस लंडन, पेज नंबर 191. Phileas Fogg was in prison. He had been shut up in the custom house and he was to be transferred to London the next day. फिलियास फॉग तुरुंगात होता. त्याला कस्टम हाऊसमध्ये डांबलेलं होतं
आणि दुसऱ्या दिवशी त्याची लंडनला रवानगी होणार होती. मित्रांनो, फिलियास फॉग हा तुरुंगात होता. अर्थात आपण सुरुवातीला बघितलं आहे की फिक्स या डिटेक्टिव्हने त्याला तुरुंगात डांबलेलं असते. मित्रांनो, आता या स्टोरीचीच सुरुवात आपली 34व्या चॅप्टरपासून झालेले असल्यामुळे आपण असं समजूया की आपल्याला या नॉवेलचा शेवटचा भाग अभ्यासायला दिलेला आहे. तर मित्रांनो, या स्टोरीची सुरुवात फिक्सने फिलियास फॉगला अटकेत टाकलेलं आहे या पद्धतीने दाखवलेलं आहे. तर त्याला कस्टम हाऊस म्हणजे काय, एका जेलमध्ये डांबलेलं होतं आणि दुसऱ्याच दिवशी त्याची रवानगी लंडनला होणार होती. तिथे एक शब्द आला आहे ट्रान्सफर्ड टू, म्हणजे काय, ला रवानगी होणार होती. नेक्स्ट लाईन. Passport out, when he saw his master arrested, would have fallen upon Fix had he not been held back by some policemen. मित्रांनो, इथं आपली पासपार्ट आउटची ओळख होते. पासपार्ट आउटला जेव्हा कळते की आपल्या मालकाला म्हणजेच फॉगला अटक झाली आहे, तेव्हा तो संतापून जातो आणि जर पोलिसांनी त्याला रोखले नसते तर तो फिक्सवर तुटून पडला असता. नेक्स्ट. औदा वॉज थंडरस्ट्रक ॲट द सडननेस ऑफ ॲन इव्हेंट विच शी कुड नॉट अंडरस्टँड. आता अचानक झालेल्या या घटनेमुळे औदाला आश्चर्याचा धक्का बसलेला होता. तो धक्का असा होता की ती त्या धक्क्याला समजूच शकली नव्हती. मित्रांनो, इथं थंडरस्ट्रक हा एक शब्द आलेला आहे, म्हणजे काय, आश्चर्याचा धक्का. नेक्स्ट. पासपार्ट आउट एक्सप्लेन्ड टू हर हाऊ इट वॉज दॅट द ऑनेस्ट अँड करेजियस फॉग वॉज अरेस्टेड ॲज अ रॉबर. आता तिथे असलेला पासपार्ट आउटने औदाला समजून सांगितलेलं आहे की प्रामाणिक आणि धाडसी फॉगला दरोडेखोर म्हणून म्हणजे रॉबर म्हणून अटक करण्यात आलेली आहे आणि तो तिला ते गोष्ट समजावून सांगत होता. नेक्स्ट. द यंग वुमन्स हार्ट रिव्होल्टेड अगेन्स्ट सो हिनस अ चार्ज अँड व्हेन शी सॉ दॅट शी कुड अटेम्प्ट टू डू नथिंग टू सेव्ह हर प्रोटेक्टर शी वेप्ट बिटरली. आता त्या तरुणीच्या हृदयाने इतक्या भयंकर आरोपाविरुद्ध बंड केले, रिव्होल्टेड म्हणजे बंड केले, आणि आपल्या प्रोटेक्टरला म्हणजे काय, संरक्षण करणाऱ्याला म्हणजेच फॉगला वाचवण्यासाठी ती काहीच प्रयत्न करू शकत नाही असं वाटल्यामुळे ती कडवटपणे अतिशय तीव्रपणे रडली. मित्रांनो, इथे काही शब्द आलेले आहेत. हिनस, हिनस मीन्स दुष्ट. चार्ज म्हणजे आरोप. वेप्ट, वीपचा भूतकाळ, रडली. बिटरली म्हणजे कडवटपणे किंवा तीव्रतेने. नेक्स्ट. ॲज फॉर फिक्स ही हॅड अरेस्टेड मिस्टर फॉग बिकॉज इट वॉज हिज ड्युटी whether Mr. Fogg was guilty or not. आता मिस्टर फॉग दोषी असो वा नसोत, मिस्टर फिक्सने त्याचं कर्तव्य असल्यामुळे त्या मिस्टर फॉगला अटक केलेली होती, त्या डिटेक्टिव्हने त्याला अटक केलेली होती. नेक्स्ट. The thought then struck Passport out that he was the cause of this new misfortune. मग पासपोर्ट आउटच्या मनात विचार आला की तो या नव्या दुर्दैवाला किंवा या घडलेल्या गोष्टीला कारणीभूत आहे. काय कारणीभूत आहे पुढे दिलं आहे. हॅड ही नॉट कन्सिल्ड फिक्स एरॉन फ्रॉम हिज मास्टर. त्याने फिक्सची चूक आपल्या मालकापासून लपवली नव्हती का? व्हेन फिक्स रिव्हील्ड
his true character and purpose. Why had he not told Mr. Fogg? जेव्हा फिक्सने त्याचं खरं चारित्र्य आणि उद्देश प्रकट केला तेव्हा त्याने मिस्टर फॉगला का सांगितलं नाही? मित्रांनो, या वाक्यांवरून असं दिसते की जेव्हा फिक्स यांचा पाठलाग करत होता तेव्हा पासपार्ट आउटला याबद्दल माहिती होती की फिक्स हा फॉगचा पाठलाग करतोय आणि बहुधा तो आता फॉगला अटकसुद्धा करू शकतो. या गोष्टी जेव्हा पासपार्ट आउटच्या मनात होत्या, परंतु तो त्या फॉगसमोर व्यक्त करू शकला नाही किंवा त्याने सांगितलं नाही, म्हणून तो स्वतःला दोष देतोय की या दुर्दैवाला, या मिसफॉर्च्यूनला मीच जबाबदार आहे. मित्रांनो, इथं काही शब्द आलेले आहेत. कन्सिल्ड म्हणजे लपविले, एरॉन म्हणजे प्रवासाचा उद्देश, रिव्हील्ड म्हणजे उघड केले. नेक्स्ट, if the latter had been warned, he would no doubt have given Fix proof of his innocence and satisfied him of his mistake. At least Fix would not have continued his journey at the expense and on the heels of his master, only to arrest him the moment he set foot on English soil. मित्रांनो, खूप मोठं वाक्य आहे. याचा अर्थ, जर फॉगला इशारा देण्यात आला असता, आता पासपार्ट आउट विचार करतोय की जर फॉगला आपण सांगितलं असतं, त्याला वार्न केलं असतं, तर त्याला आपल्या इनोसन्स असल्याचा किंवा निर्दोषत्वाचा निश्चित पुरावा फिक्सला त्याने दिला असता की मी या बँक रॉबरीचा कोणताही गुन्हा केलेला नाही आहे आणि आपल्या चुकीबद्दल त्याचे समाधान केले असते. निदान फिक्सने खर्च करून आणि त्याच्या मालकाच्या सोबत आपला प्रवास चालू ठेवला नसता. फक्त ज्या क्षणी त्याने इंग्रजी भूमीवर म्हणजेच काय इंग्लंडच्या भूमीवर पाऊल ठेवले त्या क्षणी त्याला अटक केली असती. मित्रांनो, आता वेगवेगळे विचार पासपार्ट आउट करतोय की जर माझ्या मालकाला, माझ्या मित्राला, फॉगला जर मी इशारा दिला असता तर फिक्सला त्याला त्यांचं म्हणणं सांगता आलं असतं व तो या बाबतीत दोषी नाही आहे याबद्दलचा पुरावा त्याने त्याला दिला असता आणि त्याचा प्रवास पुढे चालू असता आणि तो इंग्लंडच्या भूमीवर जाऊन पोहोचला असता. अर्थात त्या क्षणी त्याला अटक जरी केली असती तरी चाललं असतं. नेक्स्ट, पासपार्ट आउट wept till he was blind and felt like blowing his brains out. पासपार्ट आउट खूप रडला आणि त्याला आपला मेंदू बधीर झाल्यासारखे वाटले. इथं काही शब्द आलेले आहेत. इनोसन्स म्हणजे निर्दोषत्व, एक्सपेन्स म्हणजे खर्च, सेट फूट म्हणजे प्रवेश करणे किंवा पाऊल ठेवणे, ब्लोईंग हिज ब्रेन्स आउट म्हणजे मेंदू बधीर होणे या अर्थाने. चला तर मित्रांनो, आता आपण पेज नंबर 192ला येऊन पोहोचलेलो आहोत. नेक्स्ट पॅरा. औदा अँड ही हॅड रिमेंड डिस्पाईट द कोल्ड अंडर द पोर्टिको ऑफ द कस्टम हाऊस. आता औदा आणि पासपार्ट आउट कस्टम हाऊसच्या म्हणजे त्या जेलच्या मंडपाखाली थंडी असून सुद्धा राहिले. नेक्स्ट, नायदर विश टू लिव्ह द प्लेस, बोथ वर अँशियस टू सी मिस्टर फॉग अगेन. दोघांनाही ती जागा सोडून जाण्याची इच्छा नव्हती. दोघेही मिस्टर फॉगला पुन्हा भेटायला उत्सुक होते. नेक्स्ट, दॅट जेंटलमन was really ruined and that at the moment when he was about to attain his end. तो गृहस्थ म्हणजे कोण? मिस्टर फॉग खरोखरच
उद्ध्वस्त झाला होता. उद्ध्वस्त झाला होता या अर्थाने की त्याच्या मिशनमध्ये म्हणजे जगभ्रमंती करण्याच्या या चॅलेंजमध्ये आता अडथळा निर्माण झालेला होता आणि ऐन वेळेसच त्या फिक्सने त्याला अटक केलेली होती. आता त्याचा वेळ वाया जाणार होता आणि त्याला जे चॅलेंज मिळालेलं होतं ते आता पूर्ण होणार नव्हतं असं त्याला वाटायला लागलं होतं आणि त्या क्षणी तो आपला अंत होणार होता असा विचार करतोय. नेक्स्ट, दिस अरेस्ट वॉज फॅटल. आणि त्याची जी ही अटक होती त्याच्यासाठी फॅटल होती, प्राणघातक होती. कारण ज्या मोठ्या उत्साहाने, ज्या मोठ्या उमेदीने त्याने हा प्रवास सुरू केला होता, ज्या पद्धतीने त्याने हे चॅलेंज स्वीकारलं होतं आणि त्या उद्देशाने त्याने सक्सेसफुली जगभ्रमंती करायला सुरुवात केलेली होती, ते आता पूर्ण होणार नव्हतं. म्हणून तो इथं फॅटल म्हणजे प्राणघातक हा शब्द वापरत आहे. नेक्स्ट, हॅविंग अराइव्ड ॲट लिव्हरपूल ॲट 20 minutes before 12 on the 21st of December, he had till a quarter before 9 that evening to reach the Reform Club. That is 9 hours and a quarter. The journey from Liverpool to London was 6 hours. मित्रांनो, 21 डिसेंबरला 12 वाजण्याच्या 20 मिनिटे आधी लिव्हरपूलला पोहोचल्यानंतर त्याला, त्या फॉगला, त्या संध्याकाळी 9च्या आधी म्हणजेच 8:45ला 8:45ला रिफॉर्म क्लबमध्ये पोहोचायला मिळणार होते. लिव्हरपूल ते लंडन हा प्रवास 6 तासांचा होता. नेक्स्ट, इफ anyone at this moment had entered the custom house, he would have found Mr. Fogg seated, motionless, calm, and without apparent anger, upon a wooden bench. या क्षणी जर कोणी कस्टम हाऊसमध्ये किंवा ज्या ठिकाणी फॉग हा जेलमध्ये अटकेत होता त्या ठिकाणी प्रवेश केला असता तर त्याला मिस्टर फॉग हा लाकडी बाकावर शांत आणि कोणताही राग न बाळगता बसलेला दिसला असता. He was not, it is true, resigned, but this last blow failed to force him into an outward betrayal of any emotion. तो नव्हता, हे खरं आहे, त्याने राजीनामा दिला होता, परंतु शेवटच्या धक्क्यामुळे त्याच्या भावनेचा सुद्धा विश्वासघात झालेला होता. नेक्स्ट, was he being devoured by one of those secret rages all the more terrible because contained, and which only burst forth with an irresistible force at the last moment? त्याला आलेल्या रागांपैकी एका रागाने त्याचं मन खात होतं. शेवटच्या क्षणी असं घडलं ते त्यासाठी किंवा त्याच्यासाठी अधिकच भयंकर होतं व शेवटच्या अटळ शक्तीने तो रडत होता. नेक्स्ट, नो वन कुड टेल. देअर ही सॅट कामली वेटिंग फॉर व्हॉट? डिड ही स्टील चेरिश होप? डिड ही स्टील बिलीव्ह? Now that the door of this prison was closed upon him, that he would succeed. कोणीही सांगू शकलं नाही. तिथं तो शांतपणे बसून कशाची तरी वाट पाहत बसला. त्याला अजूनही आशा होती का? आता या तुरुंगाचा दरवाजा बंद करण्यात आला आहे. आपण यशस्वी होऊ यावर त्याचा अजूनही विश्वास होता का? मित्रांनो, वेगवेगळे प्रश्न इथं दिलेले आहेत. आता मिस्टर फॉगला अटकेत टाकल्यामुळे त्याचं मिशन पूर्ण होणार होतं का? त्यावर त्याचा विश्वास होता का? कारण आता तुरुंगाचा दरवाजासुद्धा बंद करण्यात आलेला होता. त्यामुळे आता पुढे जे काही घडणार होतं त्यामध्ये तो यशस्वी होईल का यावर त्याचा अजून विश्वास होता का याबद्दल वेगवेगळे प्रश्न दिलेले आहेत.
मित्रांनो, इथं काही शब्द आलेले आहेत. अपारंट म्हणजे स्पष्ट, बिट्रायल म्हणजे विश्वासघात, डिवॉर्ड बाय म्हणजे काय, नष्ट केला, रेजेस म्हणजे राग, चेरिस म्हणजे मनात बाळगणे. आता आपण पुढच्या पॅराला वळतोय. हाऊ एव्हर that may have been, Mr. Fogg carefully put his watch upon the table and observed its advancing hands. तसं मिस्टर फॉगनी काळजीपूर्वक टेबलावर घड्याळ ठेवलं आणि त्याचे पुढे चालणारे हात पाहिले. नेक्स्ट, नॉट अ वर्ड एस्केप्ड हिज लिप्स बट हिज लुक वॉज singularly set and stern. त्याच्या होठातून एक शब्दही पडला नाही किंवा त्याला बोलता आलं नाही, पण त्याची नजर एकटक आणि कठोर होती. The situation in any event was a terrible one and might be stated. If Phileas Fogg was honest, he was ruined. If he was a knave, he was caught. ही परिस्थिती इतकी भयंकर होती की अशा प्रकारे सुद्धा म्हटलं जाऊ शकते. फिलियास फॉग जर प्रामाणिक असता तर तो उद्ध्वस्त झाला आणि जर फसवा असता तर तो पकडला गेला असता. नेक्स्ट, डिड एस्केप ऑकर टू हिम? डिड ही एक्झामाइन टू सी इफ देअर वॉज एनी प्रॅक्टिकेबल आउटलेट फ्रॉम हिज प्रिझन? तो पडून जाण्याचा विचार करत होता का? मिस्टर फॉग हा पडून जाण्याचा विचार करत होता का? आपल्या तुरुंगातून काही व्यावहारिक बाहेर पडण्याचा मार्ग आहे का हे पाहण्यासाठी त्याने तपासणी केली का? प्रॅक्टिकेबल म्हणजे काय? व्यवहार्य. डिड ही थिंक ऑफ एस्केपिंग फ्रॉम इट? Possibly, for once he walked slowly around the room. शक्यतो तो हळूहळू खोलीभोवती फिरत होता. But the door was locked and the window heavily barred with iron rods. पण दरवाजा बंद होता आणि खिडकी सुद्धा लोखंडी रॉडने बंद करण्यात आलेली होती. नेक्स्ट, he sat down again and drew his journal from his pocket. तो पुन्हा खाली बसला आणि खिशातून आपलं जर्नल काढलं. On the line where these words were written, 21st December, Saturday, Liverpool. He added 18th day, 11:40 a.m. and waited. 21 डिसेंबर, शनिवार, लिव्हरपूल असे काही शब्द तिथे लिहिलेले त्याला दिसले. पुढे तो म्हणाला, 80वा दिवस, सकाळी 11:40 आणि तो वाट पाहत बसला. द कस्टम हाऊस क्लॉक स्ट्रक 1. मिस्टर फॉग ऑब्झर्व्ड दॅट हिज वॉच वॉज 2 hours टू फास्ट. कस्टम हाऊसच्या घड्याळात एक वाजेचे टोल वाजले. मिस्टर फॉगच्या लक्षात आलं की त्याचं घड्याळ 2 तास पुढे होतं. 2 hours, admitting that he was at this moment taking an express train, he could reach London and the Reform Club by a quarter before 9 p.m. His forehead slightly wrinkled. 2 तास, या क्षणी आपण एक्सप्रेस ट्रेनमध्ये बसून 8:45 पूर्वी लंडन आणि रिफॉर्म क्लबला पोहोचू शकू, असं तो विचार करत असतो. त्यातच त्याचं कपाळ, फोरहेड यावर किंचित आठ्या आलेल्या होत्या. मित्रांनो, त्याच्या या मिशनला आता ब्रेक लागलेला होता आणि त्या जेलमध्ये तो आता वेगवेगळे विचार करत होता. शेवटचे काही क्षण राहिलेले होते, शेवटचे काही घंटे राहिलेले होते आणि आता तिथे तो अडकलेला असताना असे वेगवेगळे विचार करत होता. जणू काही आतापर्यंत सगळं काही चांगलं होत होतं आणि ह्या झालेल्या अटकेमुळे त्याच्या मिशनला ब्रेक लागलेला आहे आणि आता तो पैज हरण्याच्या बेतात
होता असं त्याला वाटत आहे. म्हणून त्याच्या फोरहेडवर कपाळावर आठ्या आल्या होत्या व तो चिंताग्रस्त होता. At 33 minutes past 2 he heard a singular noise outside, then a hasty opening of doors. आता 2:33 वाजता त्याला बाहेरचा एक आवाज ऐकू आला आणि मग घाईघाईने दरवाजे उघडले गेले. Passepartout's voice was audible, and immediately after that of Fix. Phileas Fogg's eyes brightened for an instant. आता पासपार्टआउटचा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर लगेचच फिक्सचा आवाजसुद्धा ऐकू आला. फिलियस फॉगचे डोळे क्षणभर चमकले. नेक्स्ट, द डोअर swung open and he saw Passepartout, Aouda and Fix, who hurried towards him. दरवाजा उघडला आणि त्याला पासपार्टआउट, औदा आणि फिक्स दिसले. ते घाईघाईने त्याच्या दिशेने निघालेले होते. फिक्स वॉज आउट ऑफ ब्रेथ अँड हिज हेअर वॉज इन डिसऑर्डर. फिक्सला आता दम लागलेला होता आणि त्याचे केस विस्कटलेले होते. ही कुड नॉट स्पीक. सर, ही स्टॅमर्ड. Sir, forgive me. Most unfortunate resemblance. Robber arrested 3 days ago. You are free. आता त्याला बोलता येत नव्हतं. फिक्सला बोलता येत नव्हतं. तो बोलला, सर. मित्रांनो, तो आता मिस्टर फॉगला काय म्हणतोय? सर, सर मला माफ करा. फॉरगिव्ह मी. मी तुम्हाला अटक केलेली आहे, परंतु जो मूळ दरोडेखोर होता त्याला 3 दिवसापूर्वीच अटक करण्यात आलेली आहे. तुम्ही आता फ्री आहात. मित्रांनो, आता फिक्सला कळून चुकला आहे की इंग्लंडला त्या रॉबरला अटक झालेली आहे. त्यावेळेस आजकालसारखे मोबाईल नव्हते की मोबाईलवरून त्याला माहिती कळून जाईल किंवा नेटवरून त्याला कळून चुकेल की रॉबर पकडला गेलेला आहे. परंतु जेव्हा त्याला तिची न्यूज कोणत्या तरी माध्यमातून कळली की जो रॉबर होता, दरोडेखोर होता, तो पकडला गेलेला आहे आणि त्याला पकडून 3 दिवस होऊन गेलेले आहेत, तेव्हा तो घाईघाईने पासपार्टआउट आणि औदाला घेऊन तिथं आला आहे आणि तो मिस्टर फॉगची काय करतो आहे? माफी मागतो आहे की तुम्ही आता फ्री आहात. मला माफ करा की 3 दिवसापूर्वीच खरा जो रॉबर आहे तो पकडला गेलेला आहे. नेक्स्ट, फिलियस फॉग वॉज फ्री. फिलियस फॉगची आता सुटका होते. ही वॉक्ड टू द डिटेक्टिव्ह, लुक्ड हिम स्टेडीली इन द फेस अँड विथ द ओनली रॅपिड मोशन ही हॅड एव्हर मेड इन हिज लाईफ ऑर विच ही एव्हर वुड मेक, ड्रीव बॅक हिज आर्म्स अँड विथ द प्रिसिशन ऑफ अ मशीन नॉक्ड फिक्स डाऊन. आता फॉग त्याच्या चेहऱ्याकडे, फिक्सच्या चेहऱ्याकडे हळूहळू बघत होता आणि त्याच्या आयुष्यात त्याने पहिल्यांदाच एवढ्या वेगाने किंवा एवढ्या शक्तीने आपले हात मागे ओढले आणि यंत्राच्या अचूकतेप्रमाणे, मशीनच्या ॲक्युरेसीप्रमाणे फिक्सला ठोसा मारून खाली पाडले. नेक्स्ट, आता आपण मित्रांनो पेज नंबर 193ला 193ला आलेलो आहोत. वेल हिट, cried Passepartout. Parbleu, that's what you might call a good application of English fizz. जेव्हा फॉगने त्या फिक्सला एक रपकून मारली तेव्हा पासपार्टआउट हा ओरडला. काय ओरडला? वेल हिट, चांगलंच मारलं. परब्ल्यू, आता याला इंग्रजी मोठीचा चांगला उपयोग तुम्ही म्हणू शकता किंवा इंग्लिश लोकांचा मोठीचा चांगला उपयोग म्हणू शकता किंवा बुक्कीचा, ठोस्याचा चांगला उपयोग तुम्ही म्हणू शकता. तो त्याचं कौतुक करतो आहे की तू चांगलं मारलंस त्याला, त्याने आपलं नुकसान केलेलं आहे या अर्थाने. इथं काही शब्द आलेले आहेत. परब्ल्यू म्हणजे देवाला उद्देशून, फिस्ट म्हणजे ठोसा. नेक्स्ट, फिक्स, who found himself on the floor, did not utter a word.
He had only received his deserts. आता फिक्स जो खाली पडलेला होता त्याने एक शब्दसुद्धा उच्चारलेला नाही, एक चकार शब्द त्याने उच्चारलेला नाही, कारण त्याला माहीत आहे की ही माझी चूक होती आणि त्याला अटक करून मी त्याच्या मिशनमध्ये बाधा घातलेली आहे आणि त्याचं नुकसान झालेलं आहे. त्याचा संताप तो समजू शकत होता आणि त्याने बिचाऱ्याने मार खाऊनसुद्धा घेतलेला आहे आणि एक चकार शब्दसुद्धा उच्चारलेला नाही. अटर म्हणजे उच्चारणे. आणि त्याला त्याची डेझर्ट्स मिठाई मिळालेली होती. मित्रांनो, गमतीने इथे म्हटलं आहे की त्याला त्याची मिठाई मिळालेली होती. नेक्स्ट, मिस्टर फॉग, अवधा अँड पासपार्टआउट लेफ्ट द कस्टम हाऊस विदाउट डिले, गॉट इन टू अ कॅब अँड इन अ फ्यू मोमेंट्स डिसेंडेड ॲट द स्टेशन. मिस्टर फॉग, अवधा आणि पासपार्टआउट विनाविलंब कस्टम हाऊसमधून बाहेर पडले, त्या जेलच्या बाहेर पडले, टॅक्सीत बसले आणि काही क्षणातच ते स्टेशनवर पोहोचले. फिलियास फॉग आस्क्ड इफ देअर वॉज ॲन एक्सप्रेस ट्रेन अबाउट टू लिव्ह फॉर लंडन. आता तिथं पोचल्या फिलियास फॉगने विचारले, तिथं चौकशी केली की लंडनला जाणारी एखादी एक्सप्रेस ट्रेन आहे का. आता 2:40 उलटून गेलेली होती. नेक्स्ट, the express train had left 35 minutes before. Phileas Fogg then ordered a special train. आता वेळ झालेली असल्यामुळे आणि 35 मिनिटे आधीच ट्रेन निघून गेलेली असल्यामुळे फिलियास फॉगने एक खास स्पेशल ट्रेन मागवली. नेक्स्ट, देअर वर सेव्हरल रॅपिड लोकोमोटिव्स ऑन हँड, but the railway arrangements did not permit the special train to leave until 3 o'clock. मित्रांनो, आता तिथं अनेक वेगवान इंजिन तयार होती. लोकोमोटिव्ज म्हणजे काय, इंजिन. पण रेल्वे व्यवस्थापनाने विशेष गाडीची परवानगी जी आहे ती 3 वाजेपर्यंत दिलेली नव्हती. 3 वाजेपर्यंत ते ट्रेन देणार नव्हते. Next, at that hour, Phileas Fogg, having stimulated the engineer by the offer of a generous reward, at last set out towards London with Avda and his faithful servant. त्यावेळी फिलियास फॉगने उदार होऊन इंजिनियरला बक्षीस देण्याचं त्याला उत्तेजन दिलं किंवा त्याला प्रलोभन दिलं. त्यावेळेस तो तयार झाला आणि ते सर्व म्हणजे अवधा, त्याचा जो विश्वासू सेवक होता पासपार्टआउट, हे लंडनच्या दिशेने निघाले. नेक्स्ट, इट वॉज नेसेसरी टू मेक द जर्नी इन 5 hours and a half, and this would have been easy on a clear road throughout. 5.5 तासात प्रवास करणे आवश्यक होते, कारण आता शेवटचे काहीच तास बाकी होते आणि संपूर्ण मोकळ्या रस्त्यावर हे आता सोपं झालं असतं. बट देअर वर फोर्स्ड डिलेज अँड व्हेन मिस्टर फॉग स्टेप्ड फ्रॉम द ट्रेन ॲट द टर्मिनस, ऑल द क्लॉक्स इन लंडन वर स्ट्रायकिंग 10 minutes बिफोर 9. पण आता उशीर झाला होता आणि मिस्टर फॉग यांनी ट्रेनमधून स्टेशनवर जसं पाऊल टाकलं तेव्हा लंडनमधल्या सगळ्या घड्याळामध्ये 8:50 वेळ दर्शवली जात होती. हॅव्हिंग मेड द टूर ऑफ द वर्ल्ड, ही वॉज बिहाइंड हँड 5 minutes. ही हॅड लॉस्ट द वेजर. आता जगाचा दौरा केल्यानंतर त्याला 5 मिनिटे उशीर झालेला होता आणि त्याने पैज हरलेली होती. वेजर म्हणजे पैज. मित्रांनो, इथं चॅप्टर 34 संपते. मित्रांनो, चॅप्टर 34मध्ये फिलियास फॉगला फिक्स हा अटक करतो. त्यानंतर पासपार्टआउट, अवधा आणि फॉग तिघही चिंतेत पडतात. आता फॉगच्या मनात आलेले वेगवेगळे विचार. त्यानंतर फिक्सला जेव्हा समजते की फॉग हा
निष्पाप आहे, तो रॉबर नाही, खरा रॉबर हा पकडला गेलेला आहे, तेव्हा तो त्याला सोडतो. संतापाच्या भरात फॉग त्याला मारतो. त्यानंतर विशेष ट्रेन मागवून तो जेव्हा लंडनला पोहोचतो तेव्हा त्याला 5 मिनिटे उशीर झालेला असतो. ह्या सर्व गोष्टी आपण चॅप्टर नंबर 34 मध्ये बघितलेलं आहे. मित्रांनो, आता आपण चॅप्टर नंबर 35 जे आहे ते पार्ट 3 मध्ये बघणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला चॅप्टर 34 चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा लिसन करा, म्हणजेच तुम्हाला चांगल्या प्रकारे हा चॅप्टर समजेल. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहून मला पाठवा आणि माझे प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. मित्रांनो, माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला नवीन नवीन चॅप्टर्स किंवा टॉपिक्स किंवा नवीन नवीन व्हिडिओज मिळवण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करणं अत्यंत आवश्यक आहे. चला तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओसह, नवीन लेक्चरसह. तोपर्यंत धन्यवाद.